हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल यावरील महत्त्वाचे प्रश्न. तर जास्त वेळ न वाया घालता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिलाच प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे नंदुरबार. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील 52 दरवाजे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे कोल्हापूर. कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मासेमारी. चांगदेव, सुपनदेव, उपनदेव, नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव. तर पुढचा प्रश्न बघूया, मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो? तर याचा आन्सर आहे 80%. पुढचा प्रश्न बघूया, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? तर 1972 साली. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर आन्सर येईल तापी नदी. कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. तर पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रात सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर आन्सर आहे साक्री. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर उत्तर आहे पुणे. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे अहिल्यानगर. अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचा आन्सर येईल अहिल्यानगर. तर पुढचा प्रश्न बघूया, सातपुडा पर्वत रांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते? तर याचा आन्सर आहे बऱ्हाणपूर. कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर बुलढाणा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1 जुलै 1998. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहे? तर याचा आन्सर आहे कोकण विभाग. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.